कंपनीच्या प्रकारामध्ये स्थापनेच्या आधारावर या ठिकाणी वैधानिक कंपनी याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता वैधानिक कंपनी म्हणजे काय? ज्या कंपनीची स्थापना म्हणजे या ठिकाणी ज्या कंपनीची स्थापना स्वतंत्र म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्या की ज्या कंपनीची स्थापना लोकसभा आणि विधानसभेच्या स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्याला वैधानिक कंपनी असे म्हणतात. म्हणजे पुन्हा आपण यामध्ये लक्षात ठेवायचे की ज्या कंपनीची स्थापना लोकसभेमध्ये आपण राज्यसभा असेल लोकसभा हे आपण अभ्यास करतोच आणि मग त्या लोकसभेमध्ये जो काही स्वतंत्र कायदा तयार केला जातो त्या स्वतंत्र कायद्यामध्ये किंवा राज्य सरकारच्या विधानसभा असेल त्या विधानसभेमध्ये जो काही स्वतंत्र कायदा संमत केला जातो याला आपण वैधानिक कंपनी असे म्हणतो. आणि मग वैधानिक कंपनी जी आहे ही विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असंही म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ, म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काय आहेत ह्या वैधानिक कंपन्या आहेत. मग रिझर्व्ह बँक आहे ती स्वतंत्र वैधानिक जो काही विशेष कायदा आहे तो लोकसभेमध्ये संमत केलेला आहे त्याप्रमाणे ह्या स्थापन झालेल्या कंपन्या आहेत. दुसरा प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे नोंदणीकृत कंपनी. आता नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय? जो कंपनी कायदा 2013चा नियम आहे त्या 2013चा जो कायदा केलेला आहे किंवा अगोदरचा जो कायदा आहे त्या अगोदरच्या कायद्यामध्ये नुसार जी काही नोंदणी केलेली आहे अशीच जी स्थापन झालेली कंपनी आहे त्याला आपण नोंदणीकृत कंपनी असे म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की या नोंदणीकृत कंपनीमध्ये विशेष असं आपण लक्षात ठेवलं तर कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरचा जो कायदा आहे त्या अगोदरच्या कायद्यामध्ये हा संमत झालेली कंपनी आहे नोंदणी झालेली कंपनी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये स्थापन करण्यात आलेली किंवा नोंदणी झालेली कंपनी आहे त्याला आपण म्हणतो नोंदणीकृत कंपनी. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मालकीच्या आधारावर कंपनी. आता मालकीच्या आधारावर कंपनीमध्ये आपल्याला या ठिकाणी आहे खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. आता या ठिकाणी अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की मालकीच्या स्थापनावर या ठिकाणी पहिलं आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, एक व्यक्ती कंपनी म्हणलं की तिथं कंपनी कायदा 2013 आहे. 2013च्या नियमानुसार त्याची पूर्तता करावीच लागते. मग खाजगी कंपनी म्हणजे काय? तर कंपनी कायदा 2013 त्याच्यानंतर कलम 268 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की कंपनीचं वसूल भागभांडवल हे त्यांच्या नियमावलीमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणजे खाजगी कंपनीच्या नियमावलीमध्ये त्याची स्पष्ट केलेली आहे आणि त्या नियमावलीमध्ये काही अटी आणि नियम त्या ठिकाणी कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेले आहेत की जी व्यक्ती भागधारक आहे खाजगी कंपनीचे सभासद म्हणून आहेत अशा भागधारकांना सहजरित्या या ठिकाणी भागाचे हस्तांतर करता येत नाही. म्हणजे नियमावलीमध्ये जे काही स्पष्ट अट आहे नियम आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे की भागधारकांना त्यांचे या ठिकाणी सहजरित्या भागाचे हस्तांतर करता येणार नाही. नंबर 2, खाजगी कंपनीला कमीत कमी या ठिकाणी आपण विचार केला तर कमीत कमी 2 व्यक्ती असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 200. म्हणजे ह्या ठिकाणी कायद्याने जे काही निर्धारित आपल्याला हे नियम दिलेले आहेत तर या नियमामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200. म्हणजे ह्या ठिकाणी आपण खाजगी कंपनीमध्ये 2 आणि जास्तीत जास्त 200 जे काही कायद्याने निर्धारित केलेले आहे त्याचा आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तिसरं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की खाजगी कंपनीसाठी भागाची किंवा प्रतिभूतीची विक्री जी आहे ती माहिती पत्रकामध्ये प्रसिद्ध करता येत नाही, जनतेला आव्हान करता येत नाही किंवा आम जनतेला या ठिकाणी आव्हान करून त्या ठिकाणी भागभांडवल गोळा करता येत नाही. जे काय आहे खाजगीरित्या ते ठिकाणी भागभांडवल गोळा करता येते अशी जी कंपनीने ज्या अटीची पूर्तता केलेली आहे अशी कंपनी म्हणजे खाजगी कंपनी. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मुक्तपणे भागाचे हस्तांतर भागधारकांना करता येत नाही. खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 जास्तीत जास्त 200 आणि ज्या प्रतिभूती आहेत भाग कर्जरोखे तर त्याचे या ठिकाणी माहितीपत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी आम जनतेकडून या ठिकाणी भागभांडवल गोळा करता येत नाही अशी कंपनी म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे खाजगी कंपनी. आणि जर वरील अटीची पूर्तता करत नसेल तर ती कंपनी कोणती आहे? मुक्तपणे हस्तांतर करणे, प्रतिभूतीची खरेदी विक्री करण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे, आव्हान करणे, जनतेकडून या ठिकाणी भांडवल गोळा करणे, मग अशी कंपनी कुठली आहे? सार्वजनिक कंपनी. म्हणजे हा अर्थ आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. खाजगी कंपनीच्या शेवटी काय शब्द असतो? बऱ्याचशा आपण कंपनीमध्ये पाहत असतो प्रायव्हेट लिमिटेड.
प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय? खाजगी मर्यादित. म्हणजे खाजगी कंपनीच्या सगळ्यात शेवटी शब्द असतो तो म्हणजे खाजगी मर्यादित. म्हणजे हा शब्द असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या कंपन्यामध्ये आपण पीव्हीटी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द जो आपण अभ्यास करतो तोच आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे सार्वजनिक कंपनी. आता सार्वजनिक कंपनी म्हणजे काय की या ठिकाणी भागधारकांना स्वतःचे मुक्तपणे भागाचे हस्तांतर करता येते. प्रतिभूतीची या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून आव्हान आम जनतेकडून करता येते. अशी जी कंपनी आहे त्याला आपण सार्वजनिक कंपनी म्हणतो. म्हणजे खाजगी कंपनीला जो काय या ठिकाणी कंपनी कायदा 2013 आहे कलम या ठिकाणी 2 उपकलम 71 नुसार की जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी होय. म्हणजे ही कायद्यामध्ये अतिशय सिंपल व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही, कोणतीही अट नाही, मुक्तपणे भाग हस्तांतर करता येतात. कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्ती, खाजगी कंपनीत किमान 2 व्यक्ती, तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व्यक्ती असणे आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त असंख्य, अमर्यादित. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तिसरं म्हणजे या ठिकाणी जे काही वसूल भांडवल आहे ते नियमावलीप्रमाणेच त्या ठिकाणी किमान असावे हे माहितीपत्रकात नमूद केलेले असतात. ठेवी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी कोणतेही प्रकारचं बंधन नसते. म्हणजे ठेवीदाराकडून ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी आव्हान करू शकतात. भागभांडवलासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून त्या ठिकाणी आम जनतेकडून भांडवल गोळा करू शकतात. अशी जी कंपनी आहे ती सार्वजनिक कंपनी आहे. आणि तिसरी जी आहे आपल्या नवीन सिलेबसमध्ये गेल्या वर्षीच्या प्रमाणे की या ठिकाणी एक व्यक्ती आणि एक कंपनी. एक व्यक्ती कंपनी. आता एक व्यक्ती म्हणजे काय? एकच सभासद असतो. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये हा जो काय आपल्याला ही जी काय कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये आपला जो कायदा आहे 2013 तर कलम 262 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे की ज्या कंपनीच्या सभासद संख्या एकच आहे, नावातच आहे, एकच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की ज्या कंपनीमध्ये सभासद संख्या ही कशी आहे? एक आहे. तर एकच सभासद संख्या असेल तर अशी कंपनी म्हणजे कुठली? तर एक व्यक्ती कंपनी. म्हणजे हे अर्थ आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. खाजगी मर्यादित कंपनी त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच ही कंपनीचं नियम आहे. म्हणजे खाजगी कंपनी प्रमाणेच ही सारखी आहे. म्हणजे स्वतः एकट्याची जी आहे त्याला आपण एक व्यक्ती कंपनी म्हणतो. परंतु त्याला खाजगी कंपनीच्या ज्या सर्व औपचारिक बाबी आहेत त्याही पूर्ण करणे किंवा पालन करणे बंधनकारक नसते. कारण तो स्वतः एकटा आहे. स्वतःचे शेअर्स तो स्वतः एकटा असल्यामुळे, एकच व्यक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी कुठेही मुक्तपणे हस्तांतर करता येणार नाही. असं कुठलंही बंधन खाजगी कंपनीप्रमाणे त्याच्याकडे नसणार आहे. म्हणजे एक व्यक्तीसाठी आपण हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. अतिशय चांगला प्रकार असणारा हा एक व्यक्ती कंपनी आहे. व्यवसाय संघटनेमध्ये हा स्वतःच्या जबाबदारीवर या ठिकाणी स्थापन करणारी ही एक व्यक्ती कंपनी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे. कंपनी कायदा 2013 नुसार सभासदाची जबाबदारी जी आहे त्याने जी गुंतवणूक केलेली आहे कंपनीमध्ये तेवढीच जबाबदारी एक व्यक्ती कंपनीची असते. म्हणजे हा मुद्दा आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. कंपनीची संचालकाची संख्या 1 किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. साधारणतः किमान 1 हे तरी आपण लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. पण एक व्यक्ती कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचीही आवश्यकता नसते. मग हे सगळ्यात महत्त्वाचं आपण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तिसरं आहे जबाबदारीच्या आधारावर. आता या ठिकाणी आपल्याला अभ्यास करताना जबाबदारीच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे खाजगी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. आता या ठिकाणी खाजगी मर्यादित कंपनी म्हणजे काय? तर हा कंपनीचे सर्वसामान्य प्रकार आहे. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 22 नुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच असते. म्हणजे या ठिकाणी भागानी मर्यादित कंपनीमध्ये आपल्याला अभ्यास करताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जे गुंतवणूकदार आहेत, जे कंपनीमध्ये भागाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी शेअरच्या स्वरूपामध्ये जे गुंतवणूक करत असतात तेवढीच जबाबदारी या ठिकाणी कोणाची असते? तर भागधारकाची असते. आणि म्हणून ह्याला आपण म्हणतो भागाने मर्यादित असणारी कंपनी. म्हणजे या ठिकाणी कंपनीचं अस्तित्वात असेपर्यंतच जर भागधारकाने भागावरची रक्कम पूर्ण भरली नाही तर या ठिकाणी ती रक्कम भरण्याची जबाबदारी ही भागधारकाची असते. म्हणजे जोपर्यंत आपण कंपनीचे पूर्ण भागाची रक्कम देत नाही तोपर्यंत ती जबाबदारी ही भागधारकावर असते. हा मुद्दा आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे हमीने मर्यादित कंपनी. आता हमीने मर्यादित कंपनी म्हणजे काय?
तर ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. शेवटी ती एक जबाबदारीच आहे. आणि मग या हमीने मर्यादित असणाऱ्या कंपनींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे कंपनी कायदा 2013. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी कायदा 2013 कायदा कलम लक्षात ठेवायचं. आता कलम 2 उपकलम 21 नुसार कंपनीच्या घटनापत्रक आणि मध्ये जे काही विसर्जनासंबंधी बाह्य देणी असतात, म्हणजे कर्ज व भांडवल घेतले असतात, बँकेकडून घेतलेले असतात, कर्ज रोख्याच्या स्वरूपात घेतलेले असतात. आणि मग कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडली, या ठिकाणी बाह्य देणी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी जर या ठिकाणी कंपनीची मालमत्ता अपुरी पडली, तर प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत या ठिकाणी भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. आणि म्हणून त्याला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी जबाबदारीमध्ये या ठिकाणी जो प्रत्येक सभासद आहे, त्या प्रत्येक सभासद हा जर कंपनी चालवत असताना या ठिकाणी जी काही हमीने मर्यादित कंपनी स्थापन केलेली आहे, तर या ठिकाणी हमीने मर्यादित कंपनी स्थापन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीचं विसर्जन केलं असेल, कंपनी तोट्यात गेल्यानंतर कंपनी बंद केली असेल, तर सगळ्यात शेवटी म्हणजे कंपनी बंद करताना जर त्या ठिकाणी कॅश आणि मालमत्ता विकून जर बाह्य देणी त्या ठिकाणी मालमत्ता कमी पडली, त्या ठिकाणी पैसे देण्यास अपुरे पडले, तर त्यावेळेस सभासदाकडून किती रकमेपर्यंत त्या ठिकाणी जबाबदारी मिळेल त्या ठिकाणी परतफेड करण्यासाठी, त्यासाठी जो स्पष्ट उल्लेख केला जातो त्याला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. तिसरं आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे अमर्यादित कंपनी. आता अमर्यादित कंपनी म्हणजे सगळ्यात शेवटी कंपनीच्या शेवटी असतो अनलिमिटेड. अमर्यादित असा शब्द असतो. म्हणजे सभासदांची जबाबदारी कशी असते? अमर्यादित असते. जरी कंपनीचा तोटा झाला, कंपनी बंद पडली, तर स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून ती कर्जाची परतफेड करावी लागते, देणीची पूर्तता करावी लागते. आणि म्हणून ज्या कंपनीची जबाबदारी ही अमर्यादित असते त्याला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असे म्हणतात. मग व्यावसायिक देणी ज्या आहेत त्या देण्यासाठी भागधारक हा पूर्णपणे जबाबदार असतो. मग खाजगी असो, सार्वजनिक असो, नाही तर एक व्यक्ती कंपनी असो, त्याच्या शेवटी अमर्यादित असा जर शब्द असेल तर त्यांच्यामध्ये जर या ठिकाणी कंपनीची मालमत्ता विकूनही जर देणी देण्यास ते अपुरे पैसे पडले असेल, अपुरा निधी पडला असेल, तर शेवटी त्या ठिकाणी सभासदाला स्वतःच्या मालमत्तेतून, खाजगी संपत्तीतून या ठिकाणी ती देणीची पूर्तता करावी लागते. त्याला अमर्यादित कंपनी असे म्हणायचं. आता हा जास्त प्रचलित आपल्याकडे नाही, कारण अमर्यादित म्हणलं की गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास उत्सुक नसतात. म्हणजे हे एक आपण लक्षात ठेवायचं आहे. फक्त दुर्मिळ स्वरूपात ह्या कंपन्या स्थापन झालेल्या आपल्याला हा अमर्यादित दिसत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे नियंत्रणाच्या आधारावर. आता नियंत्रणाच्या आधारावर म्हणजे काय, तर याचा आपल्याला अभ्यास करताना जे काय आपण भाग धारण करतो त्या भागधारकांच्या नुसार ही कंपनी आहे. धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला धारक कंपनी म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा त्याचे भाग खरेदी करते, म्हणजे दुसऱ्या कंपनीवर आपलं स्वतःचं नियंत्रण ठेवते, याला धारक कंपनी म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण एक लक्षात ठेवायचं की एक व्यक्ती कंपनी ही दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त जास्त भाग खरेदी करते आणि दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवते, याला आपण धारक कंपनी म्हणायचं. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 46 मध्ये हे आपल्याला ही तरतूद दिलेली आहे. आणि मग या ठिकाणी असे नियंत्रण करणारी, दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण करणारी जी कंपनी आहे त्याला धारक कंपनी म्हणायचं. आणि दुय्यम कंपनीमध्ये कलम 287 उपकलम मध्ये जे सांगितलं की ज्या कंपनीमध्ये धारक कंपनीचे नियंत्रण असते, म्हणजे ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते, म्हणजे वरील जे धारक कंपनी आहे अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी, की ज्या दुसऱ्या कंपनीवर वर्चस्व आहे, दुसऱ्या कंपनीचं ह्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि पूर्ण नियंत्रण ठेवणारी मूळ कंपनी जी आहे ती दुसऱ्या कंपनीवर जास्त वर्चस्व निर्माण करत असते, नियंत्रण ठेवत असते, आणि मग ती दुसरी जी कंपनी असते त्याला दुय्यम कंपनी म्हणायचं. आणि ज्याचं जास्त भांडवल आहे, ज्याने जास्त गुंतवणूक केलेलं आहे, जे मूळ आहे ती मूळ कंपनी म्हणजे धारक कंपनी. म्हणजे हा अर्थ आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि अशी कंपनी की ज्याला सर्व संचालकाची किंवा बहुतांश संचालकाची नियुक्ती किंवा बढतर्फी करता येते. म्हणजे या ठिकाणी संचालकांची सर्व किंवा काही संचालकांची पण किंवा ते संचालक बढतर्फ करू शकतात. म्हणजे 50% पेक्षा जर जास्त भांडवल गोळा केलं असेल तर पूर्वीचे असणारे संचालक किंवा त्यातले काही संचालक किंवा पूर्ण संचालक त्या ठिकाणी काढून टाकले जाऊ शकतात. हे
जे धारक कंपनी आहे ते स्वतः निर्णय घेणारे असतात. त्यांच्यानुसार त्या नियमानुसार ते त्या ठिकाणी जे काही संचालकाच्या बाबत आहे नेमणुकीबाबत ते स्वतः धारक कंपनी ठरवत असते. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचा प्रकार आहे या ठिकाणी इतर प्रकार. सरकारी कंपनी, विदेशी कंपनी, निष्क्रिय कंपनी, सूचीबद्ध कंपनी, लहान कंपनी, सहयोगी कंपनी आणि नफ्यानुसार असलेली कंपनी. आता ह्या ठिकाणी आपल्याला सरकारी कंपनीचा आपण अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की ह्या ठिकाणी सरकारचं पूर्णपणे नियंत्रण असतं. सरकारी भांडवल हे 51% जास्त त्या ठिकाणी वसूल भागभांडवल हे सरकारी कंपनीचं असतं. म्हणजे ज्या ठिकाणी सरकारी कंपनीमध्ये अशी कंपनी आहे की जिचे 51% जास्त वसूल भागभांडवल आहे अशी कंपनी म्हणजे सरकारी कंपनी. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा अंशतः केंद्र सरकार असेल, अंशतः राज्य सरकार असेल किंवा या ठिकाणी 2013 नुसार ह्या ठिकाणी जे काही आपल्याला या ठिकाणी सरकार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी जे काही 51% भांडवलामध्ये गुंतवणूक करणारे केंद्र सरकार, राज्य सरकार, अंशतः केंद्र सरकार, अंशतः राज्य सरकार, सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी, मग सरकारी कंपनीमध्ये खाजगी सार्वजनिक कंपनी पण असू शकतात की ज्यांची कंपनी कायद्यामध्ये कंपनीची नोंदणी 2013 नुसार बंधनकारक आहे. तर अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या म्हणजे सरकारी कंपनी. उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या सरकारी कंपन्या आहेत की त्यांचं या ठिकाणी वसूल भांडवल 51% जास्त आहे. दुसरं आहे विदेशी कंपनी. कलम 242 जे काही कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की विदेशी कंपनी म्हणजे काय की अशी कंपनी की ज्याची नोंदणी ही भारताबाहेर झाली आहे, भारत सोडून इतर देशामध्ये त्याची नोंदणी झाली आहे, त्याला विदेशी कंपनी म्हणतात. पण तिचा व्यवसाय हा भारतात सुरू आहे, नोंदणी ही भारताच्या बाहेर आहे. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड, जपान किंवा ह्या ठिकाणी नोंदणी केली पण भारतात व्यवसाय आहे त्याला विदेशी कंपनी म्हणतात. म्हणजे हे आपण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याकडे उदाहरण लक्षात ठेवायचं आहे. नेस्ले इंडिया लिमिटेड असेल, बाटा इंडिया लिमिटेड असेल, वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, तर ह्या विदेशी कंपन्यांची उदाहरणं लक्षात ठेवायची आहे. तिसरं आपण लक्षात ठेवायचं निष्क्रिय कंपनी. आता निष्क्रिय कंपनी म्हणजे काय तर ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसायात बदल करत नसेल, मागील 2 वर्षापासून लेखा पुस्तके ताळेबंद तयार करत नसेल, वार्षिक विवरणपत्र तयार करत नसेल, अशी जी कंपनी आहे त्याला आपण निष्क्रिय कंपनी असं म्हणायचं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की कुठेही ताळेबंद तयार करत नाहीत, कुठेही विवरणपत्रक तयार करत नाही, अशी जी कंपनी आहे त्याला आपण काय म्हणायचं निष्क्रिय कंपनी असं म्हणायचं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. पुढचं आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सूचीबद्ध कंपनी. आता ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यताप्राप्त बाजारात केली आहे, शेअर मार्केट, मुंबई भाग बाजार किंवा दिल्ली भाग बाजार, मग या ठिकाणी ज्यांनी कंपनीने भागाची नोंद आपली जी मान्यताप्राप्त शेअर मार्केट आहे त्या भाग बाजारामध्ये केली आहे त्याला सूचीबद्ध कंपनी अशी म्हणायची. म्हणजे हे सगळ्यात मुद्दा आपण यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. मग त्याच्यामध्ये कंपनी असणारी म्हणजे सार्वजनिक मर्यादित कंपनी पण त्या ठिकाणी असू शकते की जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एक किंवा अनेक मान्यताप्राप्त बाजारामध्ये त्या विक्रीस काढलेल्या भागाची नोंदणी त्या ठिकाणी होत असते, शेअर मार्केटमध्ये नोंदणी होत असते. याला आपण या ठिकाणी काय म्हणायचं आहे तर सूचीबद्ध कंपनी म्हणायचं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सूचीबद्ध कंपनी हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लहान असणारी कंपनी म्हणजे काय छोटी कंपनी. म्हणजे छोटी कंपनी म्हणजे काय की जिचं या ठिकाणी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळं स्थान आहे. म्हणजे जिचं वसूल भागभांडवल 50 लाख रुपये किंवा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल, कमी भांडवल आहे, 50 लाखपेक्षा जास्त नाही किंवा कमी आहे, अशी कंपनी म्हणजे काय लहान कंपनी किंवा छोटी कंपनी. म्हणजे तिचा शेवटचा नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त निर्धारित रकमेपेक्षा नसेल. म्हणजे तिचा नफा पण या ठिकाणी जसं कंपन्यांचा 1000 कोटीचा नफा असतो तसा या ठिकाणी छोट्या कंपनीचा नफा हा 2 कोटीपेक्षा जास्त नसेल. अशी जी कंपनी आहे ती आपण छोटी कंपनी लक्षात ठेवायची आहे. मग ह्यामध्ये लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी असेल, खाजगी कंपनी असेल किंवा सार्वजनिक कंपनी सोडून इतर कंपन्यांचाही त्या ठिकाणी समावेश होऊ शकतो. मग अशी असणारी कंपनी म्हणजे लहान कंपनी, छोटी कंपनी. म्हणजे ह्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे 50 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर ती कंपनी आपण यामध्ये लक्षात ठेवायची आहे. 6वा आहे सहयोगी कंपनी. सहयोगी कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये
चे दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण राहते. म्हणजे या ठिकाणी दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी नियंत्रण असतं, याला सहयोगी कंपनी म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं नियंत्रण असते, आज जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते, त्याला आपण सहयोगी कंपनी म्हणायचं. 20% जास्त भांडवल धारण केलेलं असतं, व्यावसायिकावर निर्णयावर नियंत्रण असतं, असं किमान जे भागभांडवल 20% आहे अशी कंपनी म्हणजे सहयोगी कंपनी. आणि शेवटचं म्हणजे नफ्यासाठी असलेली कंपनी. कलम 8 नुसार ज्या कंपन्यांच्या नोंदण्या केलेल्या आहेत त्याला आपण नफ्यासाठी असलेली कंपनी म्हणतो. म्हणजे प्रॉफिट असलेल्या कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये आपण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. जे काही आपले कंपनीचे प्रकार आहेत त्या कंपनीचा प्रकाराचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे.